प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ नाशिक रोड सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या वतीने भव्य जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला। फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या संघटना, राजकीय पक्ष, भीमसैनिक आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान वाचनाचे महामोर्चाला सुरुवात झाली। भव्य रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता, तर संविधानाची प्रतिकात्मक प्रतिमा नागरिकांच्या हाती होती। महापुरुषांचे पोस्टर, बॅनर आणि घोषणा फलक घेऊन मोर्चेकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, गिरीश महाजन यांचा निषेध असो, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडत होते। जातीयवाद धोका है, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, अशा घोषणा फलकांवर झळकत होत्या। या पायदळ महामोर्चात शिवाजी महाराज पुतळा, नाशिक रोड पोलीस ठाणे, बिटको चौक, दत्त मंदिर चौक, उपनगर, द्वारका मार्गे मार्गक्रमण करत शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचलाय। तेथे अभिवादन करून निषेध सभेत मोर्चाचे रूपांतर झालंय। यावेळी वक्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हा लढा संविधानासाठी आहे, हा लढा स्वाभिमानासाठी आहे आणि हा लढा भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आरसीपी दलासह मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महामोर्चामुळे काही काळ नाशिक पुणे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती। मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।